मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण ऑफिस, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जे आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे लाभ दिला जातो। तर या योजनेचे फॉर्म जे आहे ते 2023-24 या वर्षाचे फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला तारीख जी आहे ती 2 वेळेस इथे तारीख आपल्याला वाढवून देण्यात आलेली आहे। तर आता शेवटची जी तारीख आहे तर यासाठीचा एक संदर्भात आपल्याला एक GR आलेला आहे। तर GR मध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023-24 नवीन व रिन्युअल अर्ज याच्यामध्ये जे आहे ती मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धी म्हणजेच हा GR काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये GR काय सांगतो तर बघा, शासन निर्णय क्रमांक BCH यामध्ये दिनांक 13/6/2018 यामध्ये संदर्भीय विषयानुसार सविनय सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत असून 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज मागविण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबरोबर प्रेस नोट प्रसिद्ध करण्याची यादी। तरी आपणास विनंती करण्यात येते की सदर जाहिरात स्थानिक वृत्तपत्रातून विनामूल्य प्रसिद्धीत देण्यात यावी। तर ही प्रेस नोटसाठी यांचा GR आहे। त्यानंतर बातमी आहे आपल्यासाठी, तर यामध्ये बघू शकता तुम्ही बातमीपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024 अर्ज करण्याकरिता मुदतवाढ दिलेली आहे। तर इथे आपण पाहू शकता, मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून असे प्रवेश न मिळालेला विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना दिली जाते। तर त्यासाठी त्यांचे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी संलग्न असणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला ती रक्कम जी आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते। तर यासाठी आपल्याला 13 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे। तर या लाभाचे स्वरूप काय आहे तर सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे ते थेट वितरित करण्यात येते। तर यामध्ये काही खर्चाच्या बाबी दिलेल्या आहेत, तर तुम्ही पाहू शकता। नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्येच तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम जी आहे ते इथे दाखवण्यात आलेली आहे। तर यामध्ये 3 कॉलम टाकलेले आहेत त्यांनी। तर पहिला बघूया, पहिला जो आहे तो त्यामध्ये येतो भोजन भत्ता। तर तुम्हाला भोजन भत्ता जो आहे तो 28,000 रुपये असा दिला जातो। त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे त्यात लिहिलेला आहे निवास भत्ता। तर निवास भत्ता तुम्हाला 15,000 रुपये दिला जातो। त्यानंतर तिसरा पॉईंट आहे निर्वाह भत्ता। तर यापुढे बघू शकता तुम्ही 8,000 रुपये यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण देय रक्कम जी आहे ती 51,000 रुपये ही वार्षिक त्या विद्यार्थ्याला, पात्र विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे। तर वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2,000 इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल, हे देखील इथे स्पष्ट केलेलं आहे। तर या सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष काय आहे तर आपण इथे पाहू शकता, विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असायला पाहिजे, तर ही त्याची पात्रता असणार आहे। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजेत। त्यानंतर शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा। त्यानंतर तिसरा पॉईंट आहे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा। चौथा पॉईंट आहे विद्यार्थ्यास इयत्ता 10वी, 11वी किंवा 12वी पदविकामध्ये किमान 50% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे। त्यानंतर पाचवा पॉईंट आपण पाहूया, तर या योजनेमध्ये दिव्यांग, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण आहे व गुणवत्तेची मर्यादा जी आहे ते 40% त्यांना इथे ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजेत, तर तुम्ही इथे या योजनेसाठी पात्र होता। त्यानंतर आपल्याला खाली बघायचं आहे 7वा पॉईंट जो आहे
तर विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे तेथील स्थानिक रहिवासी नसावा। तर तुम्हाला इथे तेथील जे काही ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतले तेथील तुम्ही स्थानिक रहिवासी नसायला पाहिजे, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे। त्यानंतर विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा। जर तुमचा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा एखादा कोर्स असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहे। विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75% पेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे, तरच तुम्ही इथे पात्र असणार आहात। तर शासन परिपत्र दिनांक 31 ऑक्टोबर 2023 नुसार विद्यार्थ्याचे नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग कोणत्याही शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेला विद्यार्थी जो आहे तो हा फॉर्म भरू शकतो। त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे। या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही। त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे। तर त्यासाठी वेबसाईट आहे www.syinmahasamajkalyan.in या वेबसाईटवरती जायचं आहे। याची जे दिनांक 16/3/2024 ते आता डेट जी आहे ती वाढवून दिलेली आहे 25/3/2024 या कालावधीमध्ये आपला जो फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर याची प्रिंट काढायची आहे आणि आवश्यक कागदपत्रे त्याला जोडून आपल्या महाविद्यालयामध्ये नेऊन सादर करायची आहे। त्यानंतर अर्ज जो आहे तो तुमच्या समाज कल्याण ऑफिसकडे जमा करायचा आहे। त्यानंतर सर्व अर्ज एकत्रित फेरतपासणी करून संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सही शिक्क्यासह 7 दिवसाच्या आत जो फॉर्म आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नमस्कार चौक नांदेड येथे या कार्यालयामध्ये जाऊन दाखल करणे बंधनकारक आहे। काही महत्त्वाच्या सूचना देखील इथे दिलेल्या आहेत। तर विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केला किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील। तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12% व्याजासह वसुली देखील करण्यात येईल। त्यानंतर अजून एक इथे टीप दिलेली आहे, ती टीप देखील आपण इथे बघूया। तर अपूर्ण भरलेला आवश्यक कागदपत्र सादर न केलेला अर्ज सामान्यतः रद्द समजण्यात येतील व अपात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। आणि आपले जे फॉर्म आहेत ते फॉर्म तुम्ही अजूनपर्यंत जर भरले नसतील तर जी वेबसाईट सांगितलेली आहे www.syinmahasamajkalyan.in यावरती जायचं आहे। तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे, त्याची प्रिंट काढायची आहे, प्रिंट काढून आपल्या महाविद्यालयामध्ये नेऊन जमा करायची आहे। त्यावरती प्राचार्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि 7 दिवसांच्या आतमध्ये समाज कल्याण ऑफिसमध्ये नेऊन जमा करायचा आहे। त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो पडताळणी होईल। पडताळणी झाल्यानंतर तुम्ही पात्र जर झाला तर तुम्हाला वर्षाला 51,000 रुपये जे आहेत ते भोजन भत्ता, निर्वाह भत्ता आणि निवास भत्ता मिळून 51,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत।